महाराष्ट्रात कोरोनाच्या 86 नव्या रुग्णांची नोंद। मुंबईत 28 तर पुण्यात सर्वाधिक 31 कोरोना रुग्ण आढळले। राज्यात सध्या 595 सक्रिय कोरोना रुग्ण। रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावर एलपीजी वाहतूक करणारा टँकर उलटला। अग्निशमन दलाचे जवान आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल। विशाळगडावर रेहान मलिक बाबा दर्ग्याचा उरूस। जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतरही उरूस। भाविकांच्या गाड्यांची कसून तपासणी। मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आता 10 पदरी होणार। 14,000 कोटींचा खर्च अपेक्षित। महामार्गावरील प्रवास अधिक वेगवान होणार। 27 जून पासून विठ्ठल रुक्मिणीचं 24 तास दर्शन घेता येणार। ऑनलाईन आणि व्हीआयपी दर्शन पास बंद होणार। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय। आज मध्य हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर विद्याविहार आणि ठाणे, हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी, तर ट्रान्स हार्बरवर पनवेल ते ठाणे ब्लॉक। दिल्लीच्या दयालपूर भागात सुटकेसमध्ये 9 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ। मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याचा संशय। पोलिसांच्या 6 पथकांकडून तपास सुरू। भारताच्या टपाल विभागाकडून नवीन डिजिपिन प्रणाली सुरू। अचूक आणि वेगाने सुविधा पोहोचवण्यासाठी टपाल विभागाचं मोठं पाऊल। इस्रायल आणि हमासमधील युद्धाचा सामान्य नागरिकांना मोठा फटका। युद्धग्रस्त गाझापट्टीत पार्लेजी बिस्किटचा पुडा तब्बल 2,342 रुपयांना। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारत पाकमधील शस्त्रसंधीचं श्रेय पुन्हा घेण्याचा प्रयत्न। भारत पाकिस्तानमधले संभाव्य अणुयुद्ध रोखलं। व्यापार बंदीचा इशारा दिल्यानं भारत पाकनं युद्ध थांबवलं। ट्रम्प यांचं विधान।